मित्रांनो, आपण आता कांद्याच्या चाळीमध्ये आहेत. तर कांदा स्टोअर केल्यानंतर आपल्याला जे कोंब फुटलेले दिसतात याच्यावरती आपल्याला प्रश्न पण विचारला जातो. हे कोंब न फुटण्यासाठी आपल्याला कोणतं केमिकल यूज करावं लागतं. तर याच्यावरती पहा, तुम्हाला व्हाईट कलर तुम्हाला दिसत असेल का? हा जो व्हाईट कलर असेल, हा व्हाईट कलर का टाकलेला आहे? तर ह्याच्यासाठी टाकलाय जे की तुमचं मॅलिक हायड्रोजाइड हे केमिकल तुम्हाला वापरावं लागतं किंवा ही पावडर तुम्हाला वापरावं लागते ह्याच्यासाठी की हे जे कोंब असतात का, हे जो सध्या कांद्याला कोंब फुटलेला आहे, हा कोंब फुटू नये म्हणून आपण काय करत असतो, हे जी पावडर असेल ती पावडर याच्यावरती टाकत असतो, ज्याच्यामुळे हे कोंब जे असतील पहा हे फुटणार नाही. याच्यामुळे मार्केटमध्ये जो भाव असेल पहा हे भाव कमी होतो कोंब फुटल्यामुळे. ती येऊ नये म्हणून आपण मॅलिक हायड्रोजाइड ही जी पावडर असेल ह्या पावडरचा आपण उपयोग करतो. तर ही कांदाचा आहे, याच्यावरती आपण मॅलिक हायड्रोजाइड व्हाईट कलर तुम्हाला दिसत असेल तर हे आपण तिथं टाकलेलं आहे. डायरेक्ट आपण शेतातून मॅलिक हायड्रोजाइड हे पाहिलेलं आहे. तर असेच व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.